तू आता जाणार कुठं? संभाजीनगरला. कुणाकडं? ते वाघेकडे. वाघ्या कोण? भरपूरशे. गबऱ्या. देशपाल. हां, तो गबऱ्याकडे गेल्याच्या नंतर गबऱ्या किती दिवस राहणार? 15-20 दिवस. 20 दिवस काय तिथं बरं महिनाभर काय करणार तिथं? महिनाभर रूम करणार, हं, राहणार. हं, हां, हं. रूम मी आते वही नाही माहिती तर आत्याची मुलगी. बरं चला असू दे आत्ताची म्हणून कोणाची तिथं औरंगाबादमध्ये काम काय करणार तू? काम काय नाही. काहीच नाही. कामाला आपण काम करणार नाही. हं, बसून खायचं आपल्या घरी महिनाभर. हं. तिथनं फोन लावणार तिला. कोणाला? तिलाच ती कोण? आयटमला. हां, ती ती आताच्या घरी इथं कुठल्या आत्याच्या घरी? सॉरी आतमध्ये वहिनीच्या घरी येणार संभाजीनगरला. ते पुण्यावर ना? हां, पुण्यावर येणार. दे बस. ते बरं चला आली पुण्यावरनं आली. हां, पुढं काय? पुढं काय ते राहणार सोबतच्या. हां, एक पदार्थ राहणार. राम्या ती तुझ्यासोबत राहील काय गॅरंटी आहे? आपल्या घरात पुण्याची पोरगी रामध्ये ती कुठली असली बाबा. आई काय सोडून कुणाला चाललास ह्याचा विचार कर. गांड मित्र सोडून चाललास तू कशामुळे? एका पुरीमुळं. आणि पुरगी कुठल्या? पुण्याची आहे. ती पुरीचा विश्वास काय तुला? किती पुरगी तुला भेटायला येईल? ती घरातल्या पोरी. हां, घरातल्या पोरी. अरे घरातली असू दे ना. माझ्या घरातल्याच पूर्ण मला ठोके दिलेत. माझ्या घरातली म्हणजे माझ्या जवळचीच होती. नाल देत नाही कोणी आम्हाला. हां, कसं आहे माहिती आहे का? तुझ्या वयात असं नाही. तुझ्या वयात असताना मी पण लई अडा होतो घरातल्याच पुरीमुळं. माझ्या पण आत्याचीच मुलगी होती. आज ती माझ्यापासून हजारो किलोमीटर दुरीवर आहे. आणि ती आज मला तुझ्यापाशी यायचं असं कवाच म्हणत नाही. जी मुलगी माझ्यासाठी 4-4 दिवस उपाशी राहिली होती, जिला मी बोलत नव्हतो. मग मला सांग, ही तर तुझ्या फक्त घरातली आहे आणि माझ्या आत्याची मुलगी होती. मग मला सांग, तुझी घरातली मुलगी आहे मला माहीत आहे. तुझा जी चुलत भाऊ आहे, चुलत भाऊ आहे म्हणजे तुझ्या बापाच्या चुलत भावाचा मुलगा आहे, ती तुझा जर भाऊ म्हणत असशील सक्का, तर ही मुलगी किती लांबची आहे ह्याच्यावरून मला कळतं. हां, अरे वाघ्याचा विषय नाही. ज्या दिवशी मी गाणं म्हणत होतो त्या दिवशी तू रडलास. त्या दिवशी मला कळलं की तू फक्त त्या पुरीवर प्रेम करतो. का तर तू रडल्याच्या नंतर तिला तू फोन केला का? का केला नाही? कारण तुला माहीत होतं की ती माझा फोन उचलीत नाही. राम, ह्या प्रेमात नाही ना मी माझं अख्खं जीवन घालवलं आहे. आणि तुझा फोन उचलत नाही. आणि जरी उचलला तरी तुला इग्नोर करते ही मला माहीत आहे. फक्त प्रेम करतोस तू, ती तुझ्यावर झाट बी प्रेम करत नाही. पर चल, तिच्यासाठी तुला जायचं आहे, तुला माझ्याकडून सुटका आहे. मी तुला काय म्हणलं राम, तू आधी आई पप्पाची गाठ घे. काय थांब फोन उचलू. हॅलो. हां, हॅलो बोला ना. हां, कुठं आहे रे? कुठं? वाळूजमध्ये? अबे बजाज नगर नाही, बजाज कंपनी आहे. बजाज कंपनी वाळूज आणि पंढरपूरच्या मध्ये. बजाज कंपनीपासून मध्ये रस्ता आलेला आहे. याला पाटोद्याला जायचं म्हणून सांग. कोणी बी सांगते तुला सरळ. एक काम कर, पाटोद्यात आल्यावर मला फोन कर, तुला कंपनीचं सांगतो लगेच. पाटोदा ऐकणार आम्हा. प्रेमात एवढा मी लय पागल झालेला आहे. आज मला अख्खा गाव काय नाव ना म्हणतंय? काय घेतं नाव तू सांग. काय? जरा मोठ्याने सांग की. वरी तोंड करून सांग रे, एवढे ऐकूय ना. दिल जले. कशामुळे म्हणते माहीत आहे? तुझं प्रेम काहीच नाही, एवढं माझं प्रेम होतं ते अख्ख्या गावाला माहीत होतं. आणि झाटभर तुझं प्रेम तुला माहीत आहे. आणि ते कसं माहीत आहे? एकतर्फी प्रेम तुझं आहे. आणि त्या प्रेमासाठी जर तू जात असशील, ऐक भाई, तू आता जायचं आहे म्हणलास, त्या प्रेमासाठी जर तू जात असशील मला सोडून, मित्रांना सोडून, तू वाघ्यापाशी 2 दिवस राहणार आहेस. गबऱ्यापाशी मला माहीत आहे. गबऱ्यापासून 2 दिवसाच्या नंतर तू पुण्याला जाशील. पुण्याला जाशील तर मार खाचीन, पण पोलीस स्टेशनमध्ये तुझं नाव 100% जाणार. कारण ज्या पोरीकडे तू चाललास ते पोरगे आत्तापर्यंत माझ्या सांग तू 2 महिने नाहीस, आत्तापर्यंत त्या पुरीचा फोन तुला कधी आलेला मी बघितला नाही. ज्या पुरीवर मी प्रेम करतो त्या पुरीचे मला फोन 100 येतात. बघितलेस? तुला एकदा फोन आला तिचा? नाही. 100% तो पोलीस स्टेशन. कारण तीच पोरगी म्हणणार की ही स्वतःहून माझ्यापाशी आला आहे, की मी त्याच्यापाशी स्वतःहून गेले नाही. चल भाई तू जा,
विषय ना असा. पण फर्स्ट टाईम तुझ्या आईला माझ्या पुढं बोल की आई मी गावाकडं नाही पुण्याला चाललो आहे किंवा गबऱ्याकडे चाललो आहे. फक्त तुझ्या आईला माझ्या पुढं बोल, कारण तुझ्या आईचा विश्वास माझ्यावर लय आहे. तुला मी गावाकडे धाडणार होतो तर तू आता मला काय म्हणतोस की मला गबऱ्या संग जायचे. ते गबऱ्या बिबऱ्या मला माहीत नाहीत. मला माहीत काय होतं, तुझ्या आईबाबापासून मी तुला आणलो आहे. मी तुला कुठनं आणलं आहे सांग, कुठनं आणलं आहे? कुठनं कुठनं आमच्याबरोबर आमच्या घरून म्हणजे येल्ड्यातून येलड्यातून तुला मी आणलं. आज तू जायचं कुठं म्हणतोस? कुठं? संभाजीनगर. मोठ्याने सांग. संभाजीनगरला. कुणाकड? गबऱ्याकडे भावाकडे. मोठ्याने सांग. भावाकडे रे. गबऱ्या तुझा भाऊ आहे, त्याच्याकडे तुला जायचं आहे. का जायचं आहे? काय काम आहे मला सांग ना. रामाजवळ काम सांगणं तोवर तुला मी इथून जाऊ बी देत आणि मी बी जात नाही. काय म्हणास तुला आता? कारण तुला मी आणलेलं आहे, गबऱ्यानं नाही. सांग काय काम आहे गबऱ्याकडं? गबऱ्याकडे नाही यायचे काही. मोठ्याने बोल रामा. तिकडे काही काम नाही गबऱ्याकडे. मग चालला कस काय तू? तिथनं काम आहे. हा काम आहे तिकडे. काय काम आहे राव. तोंडवरी कर. ते बंद कर. बंद नाही. गबऱ्याकडे काय काम आहे ती सांग. अरे लवड्या, तू उद्या गेलास तर पोलीस मला झावणार आहेत, तुला नाही. तू हरपलास तर. राम्या तोंडवरी कर. गबऱ्याकडे काय काम आहे तुझं? अहो, मी तुझ्या आईला सकाळी बोललो की काकू मी ह्याला धाडून दिलो गावाकडं. राम्या तोंड कर, तुला खलास करेन मी. राम्या लय लय कर मारे. सांग मला फोन आलाय. फोन करत आहे तुझं तोंडवर कर एकदा. वर क्लिअर. रामा तोंडवर क्लिअर कर. जाऊ देत ना तुला, जाऊ दे.